हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल बी फॉर बँकिंग अवेअरनेस. आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग अवेअरनेस और इन्शुरन्स अवेअरनेस या सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल याची स्ट्रॅटर्जी आपण डिस्कस करणार आहोत. जेवढं पण बँकिंग और इन्शुरन्स एक्झाम्स होतात त्यामध्ये बँकिंग अवेअरनेस हा तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट असतो. RBI, SBI, IBPS, RRB, LIC, NICL, सेबी, नाबार्ड ह्या एक्झाम्स 3 लेवलमध्ये कंडक्ट केल्या जातात: प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. जनरल अवेअरनेस और बँकिंग अवेअरनेस हा मेन्समध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. कुठे हा सब्जेक्ट 40 मार्क्सला विचारला जातो तर कुठे 50 मार्क्सला विचारला जातो. या 40 और 50 मार्क्समध्ये तुम्हाला करंट अफेअर्स स्टडी करायचं आहे, बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस स्टडी करायचं आहे आणि स्टॅटिक GK स्टडी करायचा आहे. भरपूर मुलं हा विचार करतात की प्री एक्झाम झाल्यानंतर आपण मेन्सची तयारी करू. हार्डली तुम्हाला 20 ते 25 दिवसांचा कालावधी भेटतो प्री आणि मेन्स एक्झाममध्ये. मग या कालावधीमध्ये तुम्हाला प्रिव्हियस 6 मंथचं बँकिंग अवेअरनेस व जनरल अवेअरनेस प्रिपेअर करणं शक्य नाही. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही प्री एक्झामची तयारी करता तेव्हाच तुम्हाला मेन्सचीसुद्धा तयारी करायची आहे. भरपूर मुलं असा पण विचार करतात की बाबा आपण सब्जेक्ट समजून जरी नाही घेतला तर तुक्के मारून स्टडी करूया, आपली एक्झाम निघून जाईल. भलेही तुमची मेन्स निघाली तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा जनरल अवेअरनेस और बँकिंग अवेअरनेस या सब्जेक्टमधनं बेसिक क्वेश्चन विचारले जातात. मग तुम्हाला जर तुमचा सब्जेक्टच क्लिअर नसेल किंवा त्यातील कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्हाला इंटरव्ह्यू कसे पास होता येईल. भलेही तुम्ही प्री आणि मेन्स 1000 वेळा पास करा, पण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स सांगता आले नाही तर तुम्ही एक्झाम कशी पास होणार. सो तुम्हाला हा सब्जेक्ट समजून घेऊन स्टडी करायचा आहे, रट्टा मारायचा नाही आहे. स्टडी करताना तुम्हाला काही की पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, जसे की तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन करायचं आहे. भरपूर मुले काय करतात, एक्झाममध्ये अटेम्प्ट वाढवण्यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन भरपूर सॉल्व करून येतात. यामध्ये काय होतं, क्वेश्चन चुकीचे झाले तर तुम्ही निगेटिव्ह मार्क्स गेन करता, मग आपोआप तुमचा स्कोर कमी होऊन जातो. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ॲक्युरेसी मेंटेन करायची आहे. भलेही तुमचे क्वेश्चन कमी सॉल्व हो, पण तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन करायची आहे. नेक्स्ट गोष्ट आहे की तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवायचं आहे. कशामध्ये, तर जेवढे पण प्रिव्हियस इयरमध्ये 1 इयरमध्ये बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जेवढे पण चेंजेस झालेले आहेत ते तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवायचे आहेत, कारण यावर तुम्हाला क्वेश्चन्स कंपल्सरी येतात. नेक्स्ट गोष्ट लक्षात ठेवायची आहे की क्वेश्चन जे येतात एक्झाममध्ये त्याची डिफिकल्टी लेवल एक्झामनुसार डिसाईड होते. जसं की RBIपेक्षा SBIला डिफिकल्टी लेवल क्वेश्चनची इझी असते आणि भरपूर वेळा असंच होतं की जेव्हा SBIची एक्झाम होते त्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या पण एक्झाम येतात त्यामध्ये SBIचं डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन फॉलो होताना दिसतो. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की डिफिकल्टी लेवल लक्षात घ्यायची आहे SBIवरून. नेक्स्ट गोष्ट आहे की तुम्हाला रिव्हिजनवर जास्त भर द्यायचा आहे. तर रिव्हिजन कसं करणार, आज तुम्ही जे रीड केलं आहे तर नेक्स्ट डेला तुम्हाला रिवाईज करायचं आहे. थर्ड डेला पण तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट डे आणि सेकंड डे ह्या दिवशी तुम्ही काय रीड केलं आहे ते पण तुम्हाला रिवाईज करायचं आहे. असं करत करत तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. जसं जसं टाईम जाईल तसं तसं तुम्हाला रिव्हिजन करताना वेळ जास्त लागणार आहे. ॲट अ ग्लान्स तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. नेक्स्ट गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला ॲट अ टाईम 1 डॉक्युमेंट रीडिंगवर फोकस करायचा आहे. भरपूर मुलं काय करतात की वेगवेगळ्या वेबसाईटचे PDF रीड करायला प्रेफरन्स देतात. मग यामध्ये काय होतं की त्यांना भरपूर गोष्टींचे क्वेश्चन आन्सर करता येत नाहीत. का, कारण ॲट अ टाईम त्यांनी मल्टिपल गोष्टी रीड केलेल्या राहतात. तर तुम्हाला फोकस काय करायचं आहे, एकच डॉक्युमेंट भरपूर वेळा वाचायचं आहे. यामुळे तुमचा फायदा काय होणार आहे की तुम्हाला गोष्टी लक्षात राहतील. जेवढ्या पण बँकिंग एक्झाम्स होतात तर त्यामध्ये तुम्हाला 3 पार्टमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, जसं की स्टॅटिक पार्ट, बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस आणि करंट अफेअर्समध्ये. स्टॅटिक पार्टमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स येतात, जे करंट न्यूज आहेत त्यामधलेच तुम्हाला स्टॅटिक क्वेश्चन विचारले जातात. तसं पाहायला गेलं तर स्टॅटिक पार्ट हा खूप मोठा आहे आणि जो
एक्झाममध्ये क्वेश्चन सेट करतो त्यांना पण माहिती आहे की ॲट अ टाईम एवढं लक्षात करणं पॉसिबल नाही आहे. मग ते काय करतात की जे तुमचे करंट अफेअर्स आहेत त्यामधनंच तुम्हाला काय करतात की स्टॅटिकमधले क्वेश्चन्स विचारतात. नेक्स्ट तुम्हाला बँकिंग और फायनान्शियल अवेअरनेसचा स्टडी कसा करायचा आहे, तर मी ज्या नोट्स देईल तर त्या मोर दॅन सफिशियंट आहेत. तुम्ही तेवढं जरी केलं तरी तुम्हाला भरपूर स्कोअर अटेंड होणार आहे. मग तुम्हाला वेगवेगळे वेबसाईट वगैरे रीड करायची गरज नाही किंवा वेगवेगळे PDF रीड करायची गरज नाही. मी सगळं स्टडी करूनच नोट्स बनवलेले आहे. नेक्स्ट गोष्ट आहे की करंट अफेअर्स जर तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे तर तुम्हाला बँकिंग न्यूज ह्या डेली रीड करायच्या आहेत आणि करंट अफेअरचा स्टडी कसा करायचा आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जेवढा पण इन्शुरन्स एक्झाम्स होतात तर त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स जे येतात तर ते तुम्हाला स्टॅटिक इन्शुरन्स अवेअरनेसमधनं येतात, फायनान्शियल अवेअरनेसमधनं क्वेश्चन येतात, करंट अफेअर्स रिलेटेड टू इन्शुरन्स अवेअरनेस आणि करंट अफेअर्स रिलेटेड टू फायनान्शियल अवेअरनेस यातनं क्वेश्चन येतात. इन्शुरन्स रिलेटेड टर्म्स विचारल्या जातात आणि लेटेस्ट इन्शुरन्स स्कीम्स विचारल्या जातात. तर आता आपण बघूया डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन्स वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये कशी सेट होते. RBI जे आहे तर तो तुम्हाला इझी क्वेश्चन टाकतो पण त्यामध्ये भरपूर टॉपिक्स कवर केल्या जातात. पण याचं मेन फोकस काय राहतं तर बँकिंगमधले करंट अफेअर्स. जर तुम्हाला मेन्स एक्झामची RBIची तयारी करायला खूप कमी कालावधी असेल तर तुम्हाला इथे फोकस काय करायचं आहे की जेवढे पण लास्ट 6 मंथ आहेत त्यामधले पहिल्यांदा तयारी करताना बँकिंगचे करंट अफेअर पटपट रीड करून घ्यायचं आहे आणि त्याला जास्त वेळा रिवाईज करायचं आहे. कारण तुम्हाला तिथे मेन फोकस काय आहे की बँकिंगचे करंट अफेअर्स, म्हणून तुम्हाला तिथे भरपूर मार्क्स गेन होतील. नेक्स्ट येतं SBI. SBIमध्ये मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल ऑफ क्वेश्चन विचारले जातात पण तिथे लेस नंबर ऑफ टॉपिक कवर्ड्स केल्या जातात. तर त्यामध्ये तुम्हाला मेन फोकस लक्षात ठेवायचा आहे की स्टॅटिक बँकिंगवर SBIमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. IBPSमध्ये इझी टू मॉडरेट क्वेश्चन्स येतात पण त्यामध्ये नंबर ऑफ टॉपिक्स कवर जे केलेले राहतात ते जास्त राहतात. IBPSचं मेन फोकस राहतं करंट अफेअर्स रिलेटेड टू बँकिंग. मग तुम्हाला जास्त करून यामध्ये स्टडी काय करायचं आहे करंट अफेअर्स रिलेटेड टू बँकिंग. RRBमध्ये इझिएस्ट क्वेश्चन विचारले जातात. यांचं मेन फोकस काय राहतं की ॲग्रिकल्चर. मग यामध्ये काय काय येणार नाबार्ड, सेबी, प्रिओरिटी सेक्टर लेंडिंग, MSME आणि स्कीम्स आणि न्यूज रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. तर हे RRBमध्ये का त्यांच्या नावातच लिहिलेलं आहे रिजनल रूरल बँक्स, म्हणून त्यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन जास्त विचारले जातात. मग तुम्हाला स्टडी कसा करायचा आहे तर तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत बघा. फर्स्ट वन आहे की जे काही PDF अवेलेबल असतील त्यातनंच तुम्हाला स्टडी करायचं आहे किंवा सेकंड ऑप्शनमध्ये तुम्ही तुमच्या ओन नोट्स प्रिपेअर करू शकता. याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये मी नेक्स्ट सांगणार आहे. तर यामध्ये बघा करंट अफेअर तुम्हाला लास्ट 6 मंथचे स्टडी करायचं आहे. समजा एक्झाम जुलैमध्ये आली असेल तर तुम्हाला करंट अफेअर जानेवारी टू जुलैपर्यंत स्टडी करायचं आहे. जसे की बघा जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन विचारले जातील. हा नंबर व्हॅरी पण करू शकतो. मार्च आणि एप्रिलमध्ये 10 क्वेश्चन विचारले जातील. हा पण नंबर व्हॅरी करू शकतो. आणि मे, जून, जुलै यामध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जातील आणि रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत ते स्टॅटिक विचारले जातील. आता यामध्ये बघा तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मंथली कॅप्सूल रीड करायचे आहेत, कोणते पण 2 जे तुम्हाला योग्य वाटतील ते. मार्च आणि एप्रिलमध्ये तुम्हाला वीकली कॅप्सूल प्रेफर करायचे आहेत, कोणते पण 2. मे, जून, जुलै यामध्ये तुम्हाला GK प्रिपेअर करायचं आहे, कोणत्या पण 2 वेबसाईटवरनं. तुम्हाला बँकिंग इंडस्ट्रीमध्ये लास्ट 1 इयरमध्ये जे पण चेंजेस झालेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता यामध्ये स्टडी करताना तुम्हाला रिसोर्सेस काय यूज करायचे आहेत तर बघा डेली तुम्हाला करंट अफेअर्स व्हिडिओ पाहायचा आहे, अफेअर्स क्लाउड और स्टडी IQ और बँकर्स अड्डा
यांचे व्हिडिओ का? तर या व्हिडिओमध्ये जी करंट न्यूज आहे तर ते न्यूजसुद्धा सांगतात आणि त्यावर तुम्हाला क्वेश्चन कोणत्या टाईपचे येऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला क्लिअर करतात. आणि नेक्स्ट थिंग आहे की तुम्हाला यामध्ये करंट जी न्यूज आहे त्याच्याशीच रिलेटेड स्टॅटिक पार्टसुद्धा ते सांगतात. मग ह्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ बघून तुमचा स्टॅटिक पार्ट ॲटोमॅटिक रिकॉल केला जातो. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे तर जो 300 क्वेश्चनचा सेट येतो अफेअर्स क्लाउडचा किंवा स्टडी IQचा, हा पण तुम्हाला वीकली तुम्हाला पाहत राहायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल की जे पण तुम्ही प्रिव्हियस मंथमध्ये स्टडी केलेलं आहे बँकिंग अवेअरनेसचं ते तुम्हाला कितपट येतं किंवा तुम्ही किती क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता स्वतःहून हे तुम्हाला चेक करण्यासाठी हा 300 क्वेश्चनचा सेट फॉलो करायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे IBPS गाईड, ज्याचं की नाव सध्याला चेंज करून गाईडली लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला डेली GK दिलेलं राहतं आणि त्यावरच तुम्हाला क्विज सॉल्व करायला दिलेले राहतात. आता तुम्हाला हाच का फॉलो करायचा आहे तर यामध्ये बघा जे क्विज दिलेले आहेत तर तुम्हाला एक्झाम फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. मग एक्झाम फॉर्मॅटमध्ये दिलेले असल्यामुळे तुम्हाला एकदम एक्झामचा फील येतो. नेक्स्ट ह्यामध्ये फायदा होतो की तुम्हाला तुमची रँक कळते, ऑल ओव्हर इंडिया किती आहे ते. नेक्स्ट तुम्हाला टॉपर्स व्ह्यू कळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे डेली तुम्हाला IBPS गाईडचं स्टॅटिक GK क्विजेस तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि डेली GKचे पण तुम्हाला काय करायचे आहेत क्विजेस सॉल्व करायचे आहेत. आता तुम्हाला स्वतःचे नोट्स कसे प्रिपेअर करायचे ही एक गोष्ट सांगते. तर तुम्हाला 2 गोष्टीमध्ये ह्याला कॅटेगराईज करता येईल. फर्स्ट थिंग की तुम्हाला एक जनरल स्ट्रक्चर यूज करून तुम्हाला स्वतःचे नोट्स बनवायचे आहेत. जसं की तुमचं मेन फोकस ह्यामध्ये काय राहील की तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी इझी राहील. जेव्हा तुम्ही तुमचा नोट्स स्वतःच्या भाषेत लिहिता तर ते तुम्हाला इझी जातं आणि आपण त्यामधले अननेसेसरी इन्फॉर्मेशन दिलेली राहते न्यूजमध्ये तर ती पण आपण स्किप करतो. मग यामुळे तुम्हाला एक्झाम टाईमला रिव्हिजन करायला तुम्हाला इझी जातं. म्हणून मी तुम्हाला पर्सनली ॲडवाईस करते की GST करून तुम्ही तुमच्या नोट्स बनवाव्या. सेकंड थिंग आहे की तुम्ही एक कॅटेगरी वाईजसुद्धा नोट्स बनवू शकता. जसे की तुम्ही बँकिंग शी रिलेटेड न्यूजचं एक सेपरेट कॅटेगरी करायची आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या नोट्स लिहून काढायच्या. सेकंड गोष्ट आहे स्पोर्ट्स रिलेटेड आहे त्याच्यासाठी सेपरेट पार्ट करायचा. जे पण बुक्स आणि ऑथर्स आहेत, ॲप्स आहेत तर असं तुम्ही सगळं ह्याचं कॅटेगरायझेशन करून तुम्ही काय करू शकता नोट्स बनवू शकता. आता इथे बघा एक न्यूज दिलेली आहे. तर बघा एक्झाम्पलमध्ये द करूर वैश्य बँक हॅज एंटर्ड इन टू अ टायअप विथ स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स टू प्रोव्हाइड हेल्थ इन्शुरन्स प्रोडक्ट टू इट्स कस्टमर्स. तर ह्यामध्ये तुम्हाला मेन घेण्यासारखं काय आहे तर बघा तुम्हाला ह्यातलं स्टॅटिक पार्ट काय लिहून काढायचं आहे. तर करूर वैश्य बँकचं हेडक्वार्टर कोणतं आहे तर करूर आहे. देन नेक्स्ट त्याचं काय आहे CEO कोण आहेत तर K वेंकटरमण CEO आहेत. नेक्स्ट तुम्हाला ह्यामध्ये दुसरं स्टॅटिकमधनं क्वेश्चन येऊ शकतो तर स्टार हेल्थ इन्शुरन्स ह्याचं फाउंडेशन इयर कोणतं आहे तर 2006 आहे. ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर चेन्नईला आहे आणि जे CEO कोण आहेत तर V जगन्नाथन. ही अशी तुम्हाला शॉर्टमध्ये GST स्ट्रक्चर बनवायचं आहे. आता ही बघा ही न्यूज मी GST स्ट्रक्चरमध्ये कशी लिहिली आहे तर करूर वैश्य बँक प्लस का घेतलेलं आहे कारण त्यांनी टायअप केलेलं आहे. मग हे दोघं यानंतर जॉईंटली वर्क करणार आहेत म्हणून आपण त्यांना काय लिहिलेलं आहे प्लसमध्ये लिहिलेलं आहे. तर बघा करूर वैश्य बँक आणि स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स हे जॉईंटली टायअप वर्क करणार आहेत. कशासाठी तर हेल्थ इन्शुरन्ससाठी. सॉरी इथे मिस्टेक झाली आहे, बाण हा पुढे गेलेला आहे. तर मग ह्या अशा शॉर्ट पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहे. आता यामध्ये तुम्हाला फायदा काय होतो की तुम्ही ही न्यूज रीड केली आहे शॉर्टमध्ये प्लस तुमचं तिथल्या तिथे तुमचं काय झालेलं आहे की तुमचं स्टॅटिक पार्ट पण कवर केलेला आहे. ह्याचा फायदा तुम्हाला रिव्हिजनमध्ये होतो. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झामला सिलेबस काय काय येतो त्याचं डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा.
माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.